400 रुपये फक्त भांडे नाही बनवायला माळ काढून मासे माती खोलपर्यंत पोहोचली. माती कुठं कुठं गेली आता ते सांगू पण शकत नाही, एवढ्या खोलवर माती गेली. माझ्या अंगावर टाकलंय तू, लक्षात ठेव. आम्ही गाडी तिकडे आता जस्ट पोहोचलो इथे बीचवर सकाळी, म्हणजे अजून तयार झालो नाही, तसंच पारस तोंड घेऊन आलोय. पहिल्यांदा तुम्हाला दाखवावं म्हणलं. वाजल्या त्या 6 वाजले, त्या 6 वाजता सकाळ बीचवर आणले इकडे. एवढ्या सकाळ आम्ही आलोय बीचवर डायरेक्ट. आहे ती जाईन वाहत तिकडे. तसं नियोजक फक्त जय भाऊ शेळके कुठे क्वालिटी विषय झालाय. हा आणि आताच नाही, थोड्या वेळ पण यायचं आहे, कारण की आम्हाला झोप पण झाली नाही. जर थोडा आराम करून मग नाश्ता बिष्टा करून परत मग फोटो बिटो काढा येणार आहे. पोरगी होती मागायची तिथे आमचा एक कार्यकर्ता तिकडे समोर गेला मिथल्या. आणि ती एवढा गडी पुढे गेलाय आणि आमुषा चाललाय, जाईन वाहत. काय खरं नाही, बघू. अजून पावसाचं वातावरण झाले, काय होते काय नाही. तसं म्हणाय गेलं तर वातावरण एकदम लय भारी झाले, म्हणजे पावसात झाले. लागा इकुलते काय, तुम्ही लय समोर जाऊ नका. तसा मी पण इकुलते एकच आहे म्हणा, नको लय समोर जायला, घोटाळा होईल नाही तर. होय नीरज? हो. कसं आहे वातावरण, कसं वाटतंय? चांगलं वातावरण. ते बघ ना इकडे लाटा बिटा कशा लागल्या. होय लाटा. काय गोळा केलंय रे इकडं पोराने का? शंख शिंपले सांगतो दाखव मस्त पैकी. शंख वहिनींसाठी, आमच्या वहिनींसाठी. किती प्रेम आहे आमच्या वहिनीवर. तो सध्या बघ ना काय करतो, फुफू करायला लागलाय. वाजवायचे प्रयत्न करते ते, वाजवायचा. भाऊ कसं आहे मग वातावरण, क्वालिटी? येऊ आपण थोड्या वेळ ना. चला, ले पण आज जायला नको. आज आमुषा येतात, अमावस्या. लोक पण आले ते बऱ्यापैकी. ठीक आहे. कसं आम्ही सगळीकडे थांबलो तोपर्यंत सूरज आणि ओंबडे बालिशपणा चालू केलाय. तिकडे जाऊन शंख शिंपले आता गोळा करायला लागले ते कुठं. त्यामुळे मी त्यांना कुठे घेऊन जात नाही, असं येडण करते. त्यांना आम्ही आणणार पण नव्हतो. होय बावड्या, उगाच चुकून. हा थांबा, तुम्हाला झूम करून दाखवतो. हो का? इकडं ती बायका करत नाही का शंख शिंपले गोळा करायचं, कसलं करते जोडीने. फर्स्ट टाइम इन PCMC. PCMC मध्ये आता शंख शिंपल्याचा त्याने आता शॉप ओपन करणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर ओंबडे आणि सूरजपुरे कॉन्टॅक्ट करा. काय विषय झाला दाखव. हे असं बघा, बीचवर त्यामुळे ते बाल चलतो कसं बघा. एकदा दाखव. हा सूरज कसं चालतो. सूरजची चालण्याची स्टाईल आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात आता फेमस. अरे डायरेक्ट तोंडावर टाकायचं की त्यांच्या. हा अशी हा दाखव. हा तू लांब न कर. माझ्या अंगावर टाकलंय तू, लक्षात ठेव. तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं ना, काय पोरांनी 100 पण आणले नाही त्या. मी काही नाव घेत नाही, मी काही नाव घेत नाही. तुम्हीच कमेंट करून सांगा की कोण असेल ते मुलगा. बघा बघा, तुम्ही कमेंट करून सांगा कोण असेल ते पोरग. जाऊ द्या, घ्या आता समजून. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.
तेरी नींद नाही हुई क्या? झाली फक्त झोपलं नाही. हा. अरे जाऊ दे, हातात घाण आहे. अरे हातात एवढी वाटी कुठे घालली तू? एक आत्ता टाकली ना ही पोरांच्या अंगावर. हा. लय मज्जा आली आज. बघू आता. आम्हाला भूक पण लागली. पहिला नाश्ता करू, कपडे चेंज करू, मग बीचवर येऊ. तिथं आल्यावर फोटो पण काढायचे आपल्याला. सूरजनं आमच्या सगळ्यांच्या अंगावर माती फेकली. आता आम्ही त्याच्या अंगावर फेकायला माती घेऊन चाललोय. बघा आता मी त्यांच्या अंगावर फेकणार आहे. आता बघा आता नाही फेकायचा. आता नाही. सूर्यनं सगळ्यांच्या अंगावर फेकलं. मी फेकायला तर गेला गडी पळून. तर आता फेकायचं बंद, कारण की तिकडे पोरं आपल्या बोलायचं काय म्हणतात बघू. आम्ही इथं पोरांना एकमेकांना मारायच्या नादात तिथे काका आलतं. कुठलं होतं काय माहीत नाही आम्हाला, पण त्या काकांच्या अंगावरच त्या काकांच्या अंगावर माती फेकली. चल होय हे काय त्या काकाच्या अंगावर हा आयो. बघा ती कुठं. चला नाही टाकत ना. चला हा चालतंय. नाही टाकत म्हणलं नाही टाकत. चल कपडे बदलले काय करायचं. हा चालेल. सूर्य कुठे ह्याच्या मापात नाही. आता समुद्राच्या पाण्यात हात पाय तोंड धुवायला लागलाय. त्यात एक असा विषय झाला. आता आम्ही आलोय खालनं बीचवरनं, आणि सूरज नका माझा अवतार कसा बनवलाय. पूर्ण माती, पूर्ण माती, पूर्ण डीप मध्ये माती गेलेली आहे. माती खोलपर्यंत पोहोचलेली आहे. माती कुठं कुठं गेली आता ती सांगू पण शकत नाही. एवढ्या खोलवर माती गेली. खूपच डीप मध्ये गेली. आणि आणि विलास फक्त, बाकीचे नाही. बाकीच्यांचं तर कुठे गेले तुम्हाला काय माहिती नाही गेलेलं बाकीचे. लई गेले. ही काय ही आमची रूम आहे. इथं आता तिकडं पलीकडे पाठीमागं गाडी लावली. आता रूमच्या बाहेर चाललोय आम्ही. चला फास्ट. इकडचं सकाळ सकाळ ना लय भार आहे. प्रसन्न असं एकदम मन प्रसन्न झालं. कारण की इकडं तसं वातावरण म्हणजे झाडं झुडपं, घरांची पद्धत म्हणा लय वेगळी आपल्या इकडल्यापेक्षा. असं पाहिजे. तुम्ही माझ्या अवतारा जाऊ नका. सूरजने ती बात केला होता. आणि इथं मला आहे ना सूरजचे भाऊबंधू सगळं दिसले. तुम्हाला दाखवतो. त्यातला सूरज एक तिकडं बीचकडे गेला आहे. बाकी त्याचा भाऊबंधू इथंच आहे. ही सूरजचे सगळे भाऊ आहेत आणि ती एक माकड तिकडं आहे. तर असा विषय त्यानं आमच्या सगळ्यांची वाट लावली. आता अजून हातपाय दोन्ही धुतले नाही आम्ही. तर पहिल्यांदा चाललो आहे मच्छी मार्केटला. आम्ही असा विषय करणार आहे की पहिल्यांदा मासा आणणार आहे आणि बनवायला देणार आहे. कारण की बीचवरनं जाऊन आल्यावर आता थोड्यानं आंघोळी करून आले म्हणजे जेवायला बरं. तर सध्या तर आम्ही बसमध्ये चाललो आहे मच्छी आणायला. तर सगळेजण झाले तयार. अजून कोणीच आंघोळ पण केली नाही. सगळं आता आल्यावरच करणार आहे. बघू. मी पण आता पहिल्यांदाच मच्छी मार्केट कसं असतं ते बघणार आहे. मी ह्याच्या आधी कधी मच्छी मार्केट कसं असतं ती पण मला माहीत नाही. तर बघू मच्छी मार्केट कसं आहे ती तर बघूच. तर इकडं बघा, जिकडं बघाल तिकडं झाडच झाड आहे. आता आमच्यातच मिळेल नाही. कारण की निमेजन इकडं आले ती निमेजन अजून रूममध्येच आहे. तर त्यांना मग सांगितलेली या म्हणून, पण काय अजून आलं नाही. की निवळ डोक्यातनं गेलेली पोरांची. भावड्या पोरांना काय सांगशील आपल्या व्हिडिओद्वारे? मग काय जण तास झाला आम्ही त्यांची वाट बघत बसलो, पण काय पोरही नाही. वैताग आला नुसतं. झोप नाही. झोप रात्रभर नुसता डान्सच केलाय. आता येऊन झोपावं म्हणलं तर ही पोरांचं असलं. दादा तर काय मग गाडी काढून बसले. तर ही तर काय आल्यापासून आमच्या मागं लागले. ही चावल म्हणून पण भीती वाटते. व 14 इंजेक्शन घ्यावं लागते परत. सोपं नाही ते. त्यांना मग सांगितलं की आंघोळ्या करू नका, तर आंघोळ करायला बसलेली. तिकडे जायला परत उशीर होते. बघू काय करते ती पोरं. तर मेन म्हणजे कुठे गेली ती. अय येत आहे का कसं? नाही मच्छी आणायचं चाललोय. चला की. अरे मच्छी आणायची थांबली ती माणूस. ए लुंगी डान्स ओके. ही बघा इकडे झापूक झोपूक. अरे सुधरायचं बघा.
चला चला ए ओमे एक पिशवी आहे का? पिशवी आपल्याला पिशवी चला सर फास्ट ओली पॅन्ट ठेवायची अरे असं रूम मध्ये गॉगल तुझ्या कोणी घातलेलं आता ओय! हे सुधारणार आहे. उशीर केला आंघोळ करून. हा ना तर तू पहिला अंघोळ चालू हे कपडे वल्ले करायचे हे कपडे वल्ले करायचे कोण कुठले अरे कर अरे आम्हाला काय कमी समजतो काय चल आम्ही काय असं कमी नाही चला फास्ट. हा राहू दे दादा ती म्हणते वर या तिकडे नाश्ता करून जाऊ मग छान ते विचार करायला तू मोबाईल का धरला असा त्यांना माहिती आहे ती नाही त्यांना माहित आहे मी दाखवलं व्हिडिओ आहे आपला म्हणून मग कसं करायचं नाश्ता करून जायचं काय तिकडे जाऊ अरे ती तिथं हॉटेल पैसे थांबली ती ती काय इथे वर जायचं वाटतं कुठं तर हा? अरे तू कुठं पण कसा गॉगल घालायला लागलाय काय म्हणते तुझा भाऊ आहे तो कधी आला आमच्या आधी झालं प्रज्वलचा तर नाश्ता पण झाला हो. बघा पोहे काय शेवटी ते राहिलेला भुगा देतो का त्यांना 10-15 मिनिटं लागेल बनवायला सॉरी 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 देव आहे देव अरे हिरो काय नुसतं फिरायला लागले डायरेक्ट मेन मै नाश्ता करू पेजी ते मोजा सांगा 5 कॉफी सांगितलेली आहे आता आपले किती एक कॉफी आम्ही जाऊ द्या तुम्ही सांगा मी आल्यावर खायचं काम करतो दमट वातावरण झाले दमट वातावरण इथले किती लांब आहे ती मच्छी मार्केट 5 किलोमीटर आणि ती बनवायचं कसं काय नियोजन 400 रुपये ही इथे एक बसलेला आमचं एक आचार्य आणि इकडे एक बसलेला आचार्य 2 आचार्य एकदम क्वालिटी जेवण बनवली फक्त भांडे नाही तर बनवायला हा आहे ना माळ काढून मासे का हा हे ना आता सध्या माळ तुम्हाला काय दिसते बघा माळ काढली त्याला नाश्ता आला पोहे त्यांना दिला कसा आहे नाश्ता क्वालिटी नाश्ता कसा आहे रे हा 5 जण राहिले सांग 5 सांगितलं की आणायला लागली तयार करून टेस्ट कशी आहे रे क्वालिटी ओ दादा टेस्ट कशी आहे हा अरे विषय आहे, मी 2 पोळी घेणार माझं कोटाने मोठा पंक्तीला बसले तिघ जण तिकडे एक शूटर आहे येते टेन्शन घेऊ नका तिकडे मतलब बांधू जाऊ ना मतलब हा मतलब मतलब लगेच काढून घेतलं मतलब आणले ठेवा इथं काय आता मी उगाच इकडे आलो थोडं मीठ कमी होतं सावता पाणी बॉटल तर नाश्ता बिष्टा एकदम क्वालिटी झालता आता आम्ही सगळेजण चाललोय मच्छी मार्केटला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आणि मार्केट कसं असतं हे दाखवतो मी पण नाही बघितलं बघू अनुभव येईन तसं हळूहळू चाललो आम्ही सगळेजण नेहमीजण पाठीमागायची कारण की त्यांना काही यायचं नाही तिकडं त्यांना लई जास्त गरम होते म्हणून कारण की आता दमट वातावरण आहे हे आम्ही एक 6-7 जण चाललो तर असा विषय हे आलेले रस्त्याने जावं लागत असं का नाही इकडून तर मित्रांनो आम्ही आता जस्ट आलो आहे मच्छी मार्केटमध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी म्हणजे मासे दाखवतो बघा ही मच्छी मार्केट पूर्ण भाऊनं गॉगल काय घातलं तुम्हाला सांगतो फक्त नजर समोर म्हणजे चेहरा समोर पण नजर साईडला असा विषय तर बघू आपण मच्छी कशा प्रकारच्या बघायला भेटते तर भाऊ इकडं निलाव चालू आहे हां तिथे दाखवतो तर निलाव तुम्हाला दाखवतो बघा ही माळकरी पोरगा असून झिंगा खायचा म्हणते झिंगा झिंगा मच्छी इकडे काय विषय मच्छी आहे या इकडे
आलो आता मच्छी मार्केटमध्ये बघतोय. अरे ऐकले सुरमई पापलेट घेत आहे. कुठे गेलते भाऊ? अरे दोन मिनिटं इकडे करा. मासं कट करायचा कसा आहे विषय बघा. बावड्या मला आता कळलं की लोक जास्त कालव करायला लागल्यावर असं का म्हणते की मच्छी मार्केट सारखं कालव करणार. पहिल्यांदा येऊन बघितलं डोकं हँग झालं पूर्ण. सारखं हाताला धरून बोलून घेते ते मासं घ्या मासं घ्या. एवढं मासं काय करायचं. तर आपण काही कोळंबी ही आपलं नवीन काहीतरी प्रकार घेतलाय. बघू आपण आता मावशी आपल्याला सोलून देणार आहे का म्हणजे सगळं स्वच्छ बिच्छ करून देणार आहे. तर आपली गँग इकडे बसली इकडे. जिवंत आहे काय भाऊ? इथं स्वच्छ कला आल्याच्या मावशी दोन बिन एकदम स्वच्छ. हे पण दोन घेतले का? हा हा आता तुम्ही सांगा कसं दिसतोय मी मस्तपैकी. आता ह्यांचं काय ऐकलं नाही आता ह्या वेळेस. मी आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी फ्रेश होऊन आता बीचकडे आलोय. मासे बिसं करायला दिले तर बनवायला. इकडलं बीचकडलं सगळं होस्तोर म्हणजे स्विमिंग हे होस्तोर होऊन जाते त्यांचं. ते काय निम्या अर्धी पाठीमागायची निम्या अर्धी इकडे समोर आहे ती. बघू काय विषय होते. ते पुढचे आपले सगळे बिल्डर लोक आहेत. तन्मय शेठ ठीक आहे. आणि आम्ही काय साधी माणसं म्हणा आमचा काय विषय नाही. तुम्ही लोक असं म्हटलं आम्ही काय बोलायचं. काही काय तुम्ही बिल्डर लोक कशा येते पुढे. हे सांड लोक चालले होते सांड खैस लोक आता लाटा बिटा कडक चालला लागले त्या. सकाळी एवढं नव्हत्या. बनना राईड माझी ही होई. बघू करू पोरांच्या नियोजनावर काय करते ते काय नाही. अरे हॉर्स रायडिंग वगैरे गेले चालतो गेल्यावर सुद्धा बरं का. ह्यावेळेस आता काय म्हटलं वाटलं काय लहान पोरांच्या राईड वेट चालत. पाणी वाढले पाणी वाढले. लोक आता जस्ट मस्त बीचवर आली. आता अंघोळ करायची. आम्ही आता सगळी जेवायला चाललेलो आणि मी लावलेला मोबाईल चार्जिंगला. पण तिथे ह्या खोलीत अशी सिस्टीम आहे की ही जी लॉक आहे ती त्या सॉकेटमध्ये टाकलं तरच घरातली लाईट चालू होती. आणि ही जे काढलं तर घरातली लाईट बंद होती. तर हिच्या किचनच म्हणून ठेवली. तर काढली मी मोबाईल चार्जिंग लावलं ती लाईटच गेली सगळी. मोबाईल चार्जिंग लावून का उपयोग नाही म्हणून मी आता मोबाईल घेऊन आलो. आणि आम्ही आता आलो जेवायला. मस्तपैकी मच्छी मगा केली ती आता बनवायला दिली ती झाली सगळं बनवून. त्या मावशीने आम्हाला जेवायला बोलवले. तर तुम्हाला दाखवतो सगळेजण बसले जेवायला. व्हेज आलं काही फक्त व्हेजची 2 माणसं बाकी सगळी नॉन व्हेज. हां ही साऊथ आहे प्रॉपर आहे व्हेजिटेरियन. ही मधला काय काय मिक्स व्हेज. हां सूरज आहे ती मिक्स व्हेज आहे. आम्ही काय नाही बाकी सगळी नॉन व्हेजची. जाऊ द्या बघू आता खाली म्हणजे पूर्ण कसे असते म्हणजे त्याने बनवून द्यायचं चांगलीच असेल. तर मित्रांनो आता तुम्हाला जरा पाठीमागे जरा चेंज दिसत असेल. तर दिव्यागरपासून डायरेक्ट आम्ही इकडं श्रीवर्धन बीचवर आलो आहे. कसं आहे यांनी मस्तपैकी असं स्ट्रक्चर बनवले. आयुष्यात पहिल्यांदा कोळंबी बघितली मच्छरसारखी दिसाळली तिथं असा विषय. आणि पण मला त्या बीचपेक्षाही जरा बीच बरं वाटतं कारण गार वारं आणि गर्दी कमी आणि मेन म्हणजे तर स्वच्छता जास्त आहे. स्वच्छता चांगली. घोडा सकाळी पडला आता नको वाटायला माहिती आहे. आता उंटावर पडू आपण आता ते जेट स्की घेऊन. काय काय जेट स्की म्हणजे नाही का हवेत उडायचं. ही वेगळं म्हणतो मी पाण्यातलं ना. आणि बीच बीच जरा फिरत जावा घरात बसत जाऊ नका. आम्ही एकदा ट्रिप फिक्स केली तर फिक्सच. आम्ही काय कॅन्सल काय करत नाही. कॅन्सल होऊन सुद्धा परत सक्सेस. कॅन्सल होऊन पण परत सक्सेस होतीच. त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ. अमावस्या असेल तरी पण जातात आम्ही. काय झालं अमावस्या असते आम्ही तरी पण जातात. एक जण अमावस्या होती म्हणून कॅन्सल केलं. परत आम्ही परत हे केलं. आपल्या बावड्याचं फोटो काढायला होतं तुम्हाला सांगतो. एक मेन त्याचं रिझन आहे की बावड्याचं आता लग्न जमवायचं आहे.
लग्न जमवायचं म्हणून ते चांगलं चांगलं फोटो काढायला लागते आता लग्न जमवायचं म्हणून फोटो काढायला चालू आहे का नाही पोरगी बी बघितली होय कुठले कुठले सांग ना तुझा दिवस वाया घालून ती ए आता सूरजचा पण काय दिवसात बघायचं सुरतचं सांगू माझ्या आधी सुरतचं बघायचं त्यामुळे त्याचा पण फोटो काढायचा चित्त जाईल तिथं हो भाऊ आहे आपला छान आहे छान पोरांना 1 तास झालं बरोबर आम्ही ग्रुप फोटो काढायला बोलतोय पण ती काय येत नव्हती आणि जेव्हा आम्ही वर गेलो तेव्हा आता ग्रुप फोटो काढला ही अशी आमची कार्टी आहे काय सांगायचं तुम्हाला काहीच देत नाही आउटफिट हां कमेंट करून सांगा आउटफिट कसा आहे माझा जाऊ सोडा इग्नोर मारा माझा कारण की माझा लोक एकदम असा गुंडासारखा झाला हे काय इकडे आहेत सगळेजण बघू आम्हाला पण आता जायचा टाइम झालाय घरी जायचंय 5:45-6 इथे वाजले तर मित्रांनो आता आम्ही आलो एक 100 किलोमीटर समोर आलोय अजून एक 80-90-100 असं अजून पुढे राहिले किलोमीटर आता वाजले 8:30 तर पोरांचा आता जेवणाचा टाइम बिम झालं आहे त्यामुळे म्हणलं आता पहिल्यांदा जेवण करून घेऊ तर इथं आपल्याला एक हॉटेल सापडले मस्त असं तर दुपारी काय नॉनव्हेज खाल्ले आता त्यामुळं व्हेज खाणार आहे आम्ही बघा